ठाणे हे मागील वर्षापासून महाराष्ट्रातील हालचालींचं केंद्रबिंदू बनलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील असलं तरी त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही ठाण्यातच घडलेली असल्यानं ते मुख्यमंत्री बनल्यानंतर साहजिकच माध्यम विश्वात ठाणे हे नाव सतत चर्चेत राहू लागलंय। त्यासोबतच 2022 साली आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून ठाण्याचे कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता। एकनाथ शिंदे यांना गुरुस्थानी असलेल्या आनंद दिघे यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला ठाणे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे हे कनेक्शन नेमकेपणाने समजलं। 1990 पासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेना पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्यात आनंद दिघे, एकनाथ शिंदे, राजन विचारे यांचा मोठा वाटा राहिलाय। यंदाच्या लोकसभेला मात्र एकनाथ शिंदे गटानं ठाणे लोकसभेची जागा भाजपला देण्याचं ठरवलं असल्याच्या चर्चा आहेत। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान लोकसभा खासदार राजन विचारे ही जागा शिवसेनेकडेच कशी राहील या प्रयत्नात राहतील। असो तर ठाण्यातून ही लढत नेमकी कुठल्या दोन पक्षांमध्ये होईल? शिंदे आणि विचारे हे दोन मित्र एकमेकांचे कट्टर वैरी होतील की दोन्हीकडचे शिवसैनिक मिळून इथून भाजप विरुद्धच कडवा विरोध उभा करतील? खरं तर या तीन प्रश्नांभोवतीच ठाणे लोकसभा पुढील काळात चर्चेत राहणार हे नक्की आहे। त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याचा पुढचा खासदार कोण होऊ शकतो याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, ठाणे लोकसभेची चर्चा करत असताना स्वातंत्र्यानंतर इथे बदलत गेलेल्या राजकारणाकडे लक्ष द्यावं लागतं। कारण महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी ठाण्यात काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांचं वर्चस्व आलटून पालटून राहिलेलं होतं। 1948 ते 56 या काळात काँग्रेस, 1956 ते 62च्या काळात कम्युनिस्ट आणि 1962 ते 67 या वर्षांमध्ये पुन्हा काँग्रेसचंच वर्चस्व या भागात राहिलं। 1967 ते 77 या काळात ठाणे हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता। 1977ला मात्र आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनसंघाच्या म्हणजेच आत्ताच्या भाजपच्या रामचंद्र म्हाळगी यांना ठाण्यातील जनतेनं खासदार केलं। रामभाऊ हे जनसंघाचे महाराष्ट्रातील पहिले आमदार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण प्रचारक म्हणून काम करणाऱ्या म्हाळगी यांनी पुण्याच्या मावळ प्रांतातून पहिली आमदारकी मिळवली। पुढे 15 वर्ष ते आमदार होते। दरम्यान जनसंघाच्या कार्याचा विस्तार करण्याचं म्हाळगी यांचं काम या काळात सुरूच होतं। संसदेतील प्रश्नोत्तराचा त्रास असो किंवा मतदारसंघातील लोकांसोबत प्रत्यक्ष संपर्क ठेवणं, म्हाळगी यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं। 1977 साली ठाण्यातून ते पहिल्यांदा खासदार झाले। 1980 साली देशभर इंदिरा गांधींचं वर्चस्व असतानाही त्या निवडणुकीत रामभाऊ म्हाळगी पुन्हा निवडून आले। राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था उभारण्याचं म्हाळगी यांचं स्वप्न होतं। मात्र आपल्या खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांचं निधन झालं। त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याच नावाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राजकीय प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली। म्हाळगी यांच्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांना ठाणे हा मतदारसंघ कायम जवळचा वाटत आलाय। पुढे 1984च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे शांताराम घोलप या ठिकाणचे खासदार झाले। घोलप यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 1989 ते 1996 या काळात इथली काँग्रेसची सद्दी संपवत भाजपचे रामचंद्र कापसे या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले। भाजपचा ठाण्यावरील होल्ड इथपर्यंतच। त्यानंतर मात्र शिवसेनेच्या आनंद दिघे यांनी हट्टाने ठाण्याचा खासदार शिवसैनिकच असेल असं सांगत जागा वाटपात ठाणे शिवसेनेच्या ताब्यात घेतलं। त्यानंतर शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे पुढील 12 वर्ष इथले खासदार राहिले। या 12 वर्षांमध्ये त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत डावखरे यांचाही समावेश आहे। 2008 साली प्रकाश परांजपे यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे खासदार म्हणून निवडून आले। 2009च्या लोकसभा निवडणुकीत मात्र आनंद परांजपे यांना सेनेकडून तिकीट मिळालं नाही। या ठिकाणी सेनेनं उभ्या केलेल्या विजय चौगुले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। 1996 ते 2023 पर्यंतच्या 8 निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवाराचा झालेला हा एकमेव पराभव। 2014ला मात्र शिवसेनेनं राजन विचारे या 2 वेळा आमदार राहिलेल्या आनंद दिघेंचा निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या आणि ठाकरे कुटुंबियांशी जवळीक असलेल्या शिवसैनिकास खासदारकीचं तिकीट दिलं गेलं। विचारे निवडून आले। 2019च्या निवडणुकीत तर विचारांनी तब्बल 7,40,000 मतं मिळवली, जी एकूण मतदानाच्या 63% इतकी होती। अगदी 2022च्या जून महिन्यापर्यंत ठाण्याचे 2024चे खासदारही परत एकदा राजन विचारेच होतील
असं कोणी म्हटलं असतं तर चुकीचं वाटलं नसतं. मात्र गुजरात मार्गे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीच्या कृपेनं मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला ठाकरेंना सत्तेबाहेर घालवलं आणि जवळचा मित्र असलेल्या राजन विचारे यांना स्वतःच विरोधक बनवलं. आता राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंची निवड केली असून या निष्ठेचं बक्षीस ठाण्यातील शिवसैनिक त्यांना देणार का हे पाहणं इतर रंजक ठरणार आहे. तसा राजन विचारे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय पडत्या काळात उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याची सहानुभूतीही त्यांच्या पाठीशी आहे. 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर लोकसभेतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचं प्रतोदपद विचारे यांच्याकडे आलं. एकूणच विचारे यांनी पुढील निवडणूकही गंभीरपणे घेतल्याचं दिसतंय. राजन विचारे यांना 2019 पर्यंत मिळणाऱ्या मतांमध्ये भाजपच्या मतांचा वाटा आहे ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. तसंच 2024ला भाजपची सर्वच मतं त्यांच्यासोबत नसतील. असो, पण आता राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपने शिंदे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीपद दिलं असलं तरी त्याच्या मोबदल्यात शिवसेनेच्या हक्काच्या जागाही मागितल्या आहेत. यामध्ये ठाणे, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, कोल्हापूर आणि धाराशिव या जागांचा प्रामुख्यानं समावेश असल्याची चर्चा आहे. भाजप अशा प्रकारे सगळीकडे शिंदेंना कोंडीत पकडण्याचा आणि भाजपच्या पदरात जास्तीच्या जागा पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अर्थात शिंदे यांनाही हा समझोता मान्य असल्याचंच एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय. आता कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांना कमळाच्या चिन्हावर संधी द्यायची आणि ठाण्यात मात्र भाजपचा उमेदवार उभा करायचा हीच भाजपची ठरलेली रणनीती आहे. दरम्यान ही निवडणूक लढत असताना भाजपने ठाणे लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचाही आढावा घेतलाय. इथल्या 6 पैकी 4 ठिकाणी भाजप आमदार तर 2 ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असल्यानं ही जागा जिंकून येणं सहज शक्य असल्याचा भाजपचा दावा आहे. पैकी मीरा भाईंदर या ठिकाणी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या गीता जैन यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. जैन या आमदार होण्यापूर्वी मीरा भाईंदरच्या महापौर होत्या. राजकारणातील बराचसा काळ त्या शिवसेना पक्षासोबत असल्या तरी सध्या त्यांचा पाठिंबा भाजपला आहे. ऐरोली या ठिकाणी भाजपचे गणेश नाईक आमदार आहेत. 73 वर्षीय नाईक यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 1996 साली युती सरकारच्या काळात त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढे त्यांचं काही चाललं नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांना आमदारकी, संजीव नाईक या मुलाला खासदारकी तर संदीप नाईक या दुसऱ्या मुलाला 2 वेळा आमदारकी मिळाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्या मुलांसहित भाजपमध्ये प्रवेश केला. ऐरोली भागात नाईक कुटुंबियांचं असलेलं वर्चस्व भाजपच्या उमेदवाराला फायदेशीर ठरू शकतं. गणेश नाईक यांचे चिरंजीव डॉक्टर संजीव नाईक यांचं नावही भाजपतर्फे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून इथून चर्चेत आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर यांचा चांगलाच दबदबा आहे. याच ठिकाणी 2004 साली एकनाथ शिंदे तर 2009 साली राजन विचारे आमदार म्हणून निवडून आले होते. विचारे खासदार झाल्यानंतर मात्र भाजपने या जागी आपलं बस्तान बसवलं. 2 टर्म आमदार असलेल्या संजय केळकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आयुष्यातील बराचसा वेळ सामाजिक कार्यात खर्ची केलेल्या केळकर यांच्या पक्षापलीकडे ओळखी आहेत. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना वेडवाकडं बोलून त्यांचं खच्चीकरण करायलाही केळकर मागे पुढे पाहत नाहीत. शिंदे पिता पुत्रांना ठाण्यात मदत करायची नाही अशा आशयाचा ठरावच केळकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत करून घेतल्याच्या चर्चा आहेत. ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी ही आग्रही मागणी रेटून धरण्याचं काम केळकर यांनी मागील काही वर्षात केलं आहे. स्वतः केळकरही ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. मागील 2 टर्म त्या भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून येत आहेत. ठाणे लोकसभेसाठी पक्ष सांगेल त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्या ताकद उभी करू शकतात. मात्र भाजपच्याच म्हात्रे आणि गणेश नाईक यांचं विशेष शक्य नाही. मंदा म्हात्रे यांनी 2014च्या निवडणुकीत गणेश नाईक यांचा पराभव केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये धुसफूस आहे ते आहेच. त्यामुळं संजीव नाईक यांना उमेदवारी मिळालीच तर मंदा म्हात्रे त्यांना मदत करतील अशी शक्यता कमी आहे. भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील हे 4 विधानसभा मतदारसंघ. भाजपला सर्वाधिक मतांची अपेक्षा या ठिकाणून असेल तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडी तर प्रताप सरनाईक यांच्या ओळा माजीवाडा या 2 विधानसभा मतदारसंघातलं वातावरणही या निमित्ताने समजून घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे स्वतःच्या करिश्म्यावर निवडून येतील किंवा लोकसभेसाठी स्वतःची मतं भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभी करतील याबाबत शंका नाही. मात्र राजन विचारे यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी ते शिवसैनिकांना सांगणार का हा प्रश्न इथून उपस्थित होतोय.
भाजपने उगाच वाढीव दबाव टाकण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर केला तर कदाचित शिंदे कुटुंबीय आणि ठाण्यातील शिवसैनिक राजन विचारे यांच्याच पाठीशी उभे राहतील ही शक्यता नाकारता येत नाही। मागील वर्षीच्या सत्ता स्थापनेनंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भरपूर टीका केली असली तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र विचारे यांच्यावर त्या प्रकारे टीका झाली नसल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरेंना धारेवर धरणारे एकनाथ शिंदे राजन विचारेंना सूट देतात असं का हे कोडं न उलगडणार आहे। अर्थात त्यामागं या दोन नेत्यांच्या मैत्रीच्या लोकल पॉलिटिक्सचे अनेक धागेदोरे आहेत। असो, पण जर युती धर्म पाळत भाजप उमेदवाराला सहकार्य करण्याचं धोरण एकनाथ शिंदे यांनी इथून अवलंबलं तर मग राजन विचारे यांना ही निवडणूक अडचणीत आणणारी ठरेल एवढं नक्की आहे। प्रताप सरनाईक यांच्या बाबतीतही ते राजन विचारे यांना मदत करतील की भाजप उमेदवाराला हे सांगता येणार नाही। पक्षातील जुने सहकारी म्हणून सरनाईक यांनी विचारे यांना लोकसभेसाठी मदत केली तर त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीवेळी विचारेंकडून केली जाण्याची शक्यता सरनाईक यांना विचारात घ्यावी लागेल। अर्थात ओळा माजीवाडा येथील विधानसभा निवडणूकही सरनाईक यांच्यासाठी सोपी नाही। उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज असतील आणि महाविकास आघाडीने ठरवून तगडा उमेदवार दिला तर सरनाईक यांच्या स्वतःच्याच पराभवाच्या शक्यता वाढतात। अशा परिस्थितीत सरनाईक विचारे यांच्याशी सेटलमेंट करणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। आता संजय केळकर वगळता ठाण्यात 6 विधानसभा मतदारसंघात मूळ भाजपचा कुणीही नेता नाही असं दिसतंय। कधी काही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची संलग्न राहिलेली ही इतर नेते मंडळी आहेत। असो, पण भाजपने दिल्लीतील हायकमांडच्या जोरावर ठाणे लोकसभेची जागा मागून घेतली तरी त्यांना वाटतंय तितकं हे आव्हान सोपं नसेल। उमेदवारीबद्दल बोलायचं झाल्यास भाजपतर्फे संजीव नाईक, संजय केळकर किंवा विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळू शकते। अजित पवार गटासोबत असलेल्या आनंद परांजपे यांनाही भाजपच्या तिकिटावर लढवण्याचा पर्याय आहे, मात्र ती शक्यता अगदीच नगण्य आहे। आता विनय सहस्त्रबुद्धे यांना तिकीट दिलं तर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक ही मंडळी विरोधात जाणार नाहीत अशी अटकळ भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून बांधली जात आहे। तर महाविकास आघाडीने कल्याण आणि ठाणे या लोकसभेच्या दोन्ही जागा उद्धव ठाकरे गटाला देण्याचं ठरवलंय। अशा परिस्थितीत राजन विचारे विरुद्ध भाजप उमेदवार अशीच लढत इथून रंगण्याची शक्यता दिसते। आता ती लढत राजन विचारे विरुद्ध संजय केळकर असेल, राजन विचारे विरुद्ध आनंद परांजपे असेल, राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक असेल की मग राजन विचारे विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे हे येत्या काळात लवकरच कळेल। जाता जाता तुम्हाला फक्त धर्मवीर या चित्रपटातला एक प्रसंग सांगून जातो। काय होतं, एकनाथ शिंदे यांच्या 2 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते अतिशय हतबल, हताश झालेले असतात। अशा वेळी त्यांना राजकारणात गुंतवून ठेवता यावं यासाठी आनंद दिघे राजन विचारे यांना त्यांचं सभागृह नेतेपद एकनाथ शिंदे यांना द्यायला सांगतात। विचारे ते तात्काळ देऊनही टाकतात। आपला सहकारी मोठा होताना पाहणं किंबहुना त्याला मागे न खेचणं ही गोष्ट मागील 25 ते 30 वर्षात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे या दोघांनीही आपापल्या परीने जपली आहे। या निवडणुकीत ती परंपरा चालू राहणार की दुभंगणार या काहीशा इमोशनल अँगलने देखील ठाणे लोकसभेकडे आपल्याला पाहता येईल। पण बघूयात पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय ते। बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मते ठाण्याचा पुढचा खासदार कोण होईल? राजन विचारे, संजय केळकर, संजीव नाईक, आनंद परांजपे की मग विनय सहस्त्रबुद्धे? तुमच्या मनातल्या खासदाराचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।